वेलकम टू मेड सिंपल चॅनल. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं मेड सिंपल चॅनलमध्ये. खरं तर संवाद जे आपण मोटिवेशनल संडे टॉक्स जे चालू केलं होतं ते ॲक्च्युली प्रत्येक रविवारी यायला पाहिजे, पण काही पर्सनल कामांमध्ये बिझी असल्यामुळे मी ते येऊ शकलो नाही. पण मी अजून सांगतो, प्रयत्न करील की आपण रेग्युलरली संवादच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी भेटण्याचा प्रयत्न करूया. राईट. तर आजचा जो आपला टॉपिक आहे, एक टॉपिक घेऊन आपण चर्चा करूयात. त्यामध्ये स्ट्रेस, एन्झायटी, टेन्शन या गोष्टींना कसं मॅनेज करता येईल किंवा याच्या वर आपल्याला कसं प्रभुत्व मिळवता येईल याशिवायची आपण थोडीशी चर्चा करूया. चर्चा करत असताना मला एक स्टोरी सुरुवातीला सांगायची वाटते. एक विद्यार्थी 2021च्या UPSC मेन्सला आहे आणि साधारणतः 1 महिना मेन्सला बाकी होता. तो माझ्याकडे आला तेव्हा त्यानं ऑलरेडी 4 मेन्स दिलेले होते UPSCच्या. एकदा इंटरव्ह्यूचा कॉल आलेला नव्हता. अँथ्रोपॉलॉजी ऑप्शन होता. 180च्या वर कधी अँथ्रोला पडलेले नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला अभ्यास आणि जॉब हे 2 गोष्टी मॅनेज होत नव्हत्या. म्हणून ॲमेझॉन कंपनीमध्ये जॉब करत असताना त्याचे जे मॅनेजर आहेत त्यांनी त्यांना सांगितलं की तू काही दिवस ब्रेक घे. म्हणजे इनडायरेक्टली त्याला फायर करून टाकलं, म्हणजे जॉब हातातून गेला. दुसरी गोष्ट, प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती अशी असते जी आपल्या फार जवळची असते. तर त्याच वेळेस त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला सोडून दिलं. प्रचंड टेन्शनमध्ये, एन्झायटीमध्ये होता. त्यावेळेस माझ्याकडे आला तेव्हा मग काय AC आणि इथिक्ससाठी आम्ही चर्चा केली बरीचशी. तर त्यात काय एक महिन्यामध्ये खूप जास्त इम्प्रूव्हमेंट होत नाही. मग त्यानं ती मेन्स दिली आणि अर्थातच त्यालाही अपेक्षा नव्हती आणि मलाही नव्हती. त्याचं तेवढं मेन्सवर प्रभुत्वही नव्हतं. आणि मग काय झालं की अजूनच त्याचं ते खूप वाढलं. मग मी सजेस्ट केलं, मग एक त्यांना सायकॅस्ट्रिस्टला कन्सल्ट केलं, म्हणजे सायकोथेरपी वगैरे चालू केल्या. आणि मग मागच्या वेळेस प्रिलिम्सच्या आधीच तो माझ्याकडे आला आणि मग सांगितलं त्यांना, सर अशा गोष्टी झाल्यात, हे झालंय आणि मग आता मी हे ट्रीटमेंट घेतोय वगैरे वगैरे. तर थोडंसं नॉर्मल वाटलं मला. मग परत प्रिलिम्ससाठी आम्ही बरीचशी चर्चा केली. प्रिलिम्स पास झाली. मग मेन्ससाठी बरीचशी मेहनत घ्यावी लागली त्याला. अँथ्रोसाठी बरेच टेस्ट सिरीज वगैरे किंवा बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागल्या. आणि फॉर्च्युनेटली मग काय झालं की या मेन्सला म्हणजे 2022 जी आत्ता झालेली मागचे रिझल्ट, तर त्या मेन्समध्ये त्याला इंटरव्ह्यूचा कॉल आला. इंटरव्ह्यूचा कॉल आल्यानंतर चांगलं वाटलं, आनंद झाला त्याला. आणि मग हळूहळू या गोष्टीचा त्याला विसर पडायला लागला. आणि मग इंटरव्ह्यू दिला. परत इंटरव्ह्यूच्या नंतर रिझल्टच्या दिवशी परत फोन आला की सर माझं सिलेक्शन झालेलं नाही आहे. पण ठीक आहे, मग आम्ही चर्चा केली की जिथे आपल्याला कधीच इंटरव्ह्यूचा कॉल येत नव्हता तिथे ॲटलिस्ट इंटरव्ह्यूचा कॉल तरी आलाय. आणि आपण अशा परिस्थितीतून बाहेर आलोय की जेव्हा आपल्याला आयुष्य संपवण्याचे विचार येत होते. पर्टिक्युलरली एकदम टिपिकल डिप्रेशनची केस होती. राईट. मग त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी जेव्हा मार्क आले तेव्हा परत फोन आला की सर माझे जे मार्क आहेत आणि UPSCचा लास्ट सिलेक्टेड कॅन्डिडेट जो आहे सेम मार्क आहेत. याचाच अर्थ काय की त्याला रिझर्व्ह मधून 100% सीट मिळणार. 6 महिन्यानंतर रिझर्व्हची लिस्ट लागेल UPSCची, त्यातून त्याला नक्कीच पोस्ट मिळणार आहे. राईट. त्याच्यानंतर मग परत रिझल्टच्या नंतर फार कमी दिवस राहिले. परत प्रिलिम्सच्या वेळेस कॉल, सर क्या करू. ॲक्च्युली तो हिंदी बेल्ट मधला आहे. सर क्या करू, अभी कुछ समझ में नहीं आ रहा, ये नहीं आ रहा है, वो नहीं आ रहा है. याही ठिकाणी फक्त कॉन्फिडन्सचा विषय असतो की ज्या विद्यार्थ्यांनी 4-5 मेन्स दिलेले आहेत, ज्यांना इंटरव्ह्यू दिलेला आहे, त्याला प्रिलिम्सची भीती वाटावी का पण वाटत असते. आणि एक कॉन्फिडन्स आतून जो असतो नसतो ना, तो थोडासा एक कॉन्फिडन्स दिला की बाकी गोष्टी सगळ्या आपोआप होत असतात. त्याला ते सांगितलं की थोडंसं बेसिक्सवर लक्ष द्या आणि मागच्या वर्षी आपण जे काय प्रिलिम्सला अप्रोचवर फोकस केला होता तर त्या अप्रोचवर फोकस कर. त्यानं त्या अप्रोचवर परत थोडंसं रिवाईज केलं. बेसिक्स अगदी थोडंसं वाचलं. 7-8 दिवसामध्ये कितीतरी वाचून होणार आहे. परत एक्झामच्या आदल्या दिवशी फोन आला की सर ऐसा लग रहा है अटेम्प्ट इस बार स्किप करू, पढाई नाही आहे, ये नाही आहे, वो नाही आहे. परत थोडंसं त्याच्यासोबत बोलून कन्व्हिन्स केलं, एक्झाम दे. एक्झाम दिली. एक्झाम झाल्यानंतर फोन आला की सर स्कोअर चांगला येतोय, CSAT पण क्लिअर होतंय. आणि आत्ता जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा फक्त सिव्हिलच नाही तर फॉरेस्टची प्रिलिम्स पण क्लिअर झाली. आता ही इज व्हेरी हॅपी आणि ह्यावेळेस खूप चांगली मेहनत घेतोय. नक्कीच त्याचं पुढच्या वेळेस जेव्हा लिस्टमध्ये नाव येईल तेव्हा मी तुम्हाला त्याचं नाव पण रिव्हील करेल आणि पॉसिबल झालं तर त्याला तुमच्यासोबत घेऊनही येईल. राईट. सर मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना बोटावर मोजणे एवढे लोक असतील ज्यांना टेन्शन येत नसेल, एन्झायटी येत नसेल, काही डिप्रेशन आलेलं नसेल किंवा अशी एखादी फेज आलेली नसेल. जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात ही एक स्टेज येतेच की आपल्याला परीक्षेची भीती वाटायला लागते, रिझल्टची भीती वाटायला लागते, घरच्यांचं प्रेशर, नातेवाईकांचं प्रेशर, मित्रांचं प्रेशर, बाकीच्या पर्सनल लाईफमधलं प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन मग आपण जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा अभ्यासात मन लागत नाही आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. त्यामुळे पहिली तर गोष्ट ही करा, जेव्हा जेव्हा टेन्शन येतं, एन्झायटी येते, एक गोष्ट की इट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. पहिली ही गोष्ट लक्षात घ्या. बरेचसे लोक मी बघितलं की हे माझ्यासोबत का होतं आणि देव माझ्यासोबत असं का करतो,
हा प्रश्न विचारू नका. पहिले ॲक्सेप्ट करा की मला थोडंसं टेन्शन आलंय, मला डिप्रेशनसारखं फील होते. मित्रांसोबत बोला. प्रोफेशनल जे काही लोक आहेत माझ्याशी तर नक्कीच बोलू शकता, आपण त्या विषयावर नक्कीच चर्चा करूयात आणि माझ्या पद्धतीने जेवढं काय होईल तेवढी मदत नक्कीच तुम्हाला करण्याचा प्रयत्न करेल. तर ही गोष्ट थोडीशी ओपन करा, डिस्कस करा मित्रांसोबत आणि त्याला एक थोडासा बाऊ करू नका आणि आतल्या आत त्याला ठेवू नका. ते आतल्या आत खदखद मग कधीतरी फार एक्स्ट्रीम रूपामध्ये बाहेर पडते. आपण बघितलं जे स्वप्नील लोणकर प्रकरण किंवा बाकीचे बऱ्याचशा गोष्टींमध्ये ते बाहेर पडत असतात. त्यामुळं पहिली तर गोष्ट करा, ॲक्सेप्ट करा की मला टेन्शन येतंय, मला डिप्रेशनसारखं फील होतंय, व्हॉट एव्हर जे असेल ते. दुसरी गोष्ट याच्यावर आता कारण काय काय असू शकतात, तर कारण जर आपण बघितले साधारणतः तर मोस्टली आहेत की रिझल्ट येत नाही आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट खूप मेहनत घेतोय पण ते मार्कांमध्ये कन्वर्ट होत नाही, बरोबर बॉर्डरच्याच लेवलला राहतोय. म्हणजे कालच एक मुंबईची विद्यार्थिनी आहे, तिचा फोन आला की सर मेरे साथ ऐसा हो रहा है की हर बार मैं जो भी UPPSC यूपीची तिनं स्टेट एग्जाम दिली, MPSC दिली, UPSC दिली, हर बार मेरा 2-3 मार्क से रह रहा है, क्लियर नहीं हो पा रहा है. अशा गोष्टी कधी कधी होत असतात. आपण पाहिजे तेवढे प्रयत्नही करतो पण ते कधी कधी रिझल्टमध्ये कन्वर्ट होत नाही, त्यामुळे आपल्याला टेन्शन येतं. कधी कधी घरच्यांमुळे नाही पण घरची परिस्थिती बघून आपल्याला टेन्शन येते की अर्थातच आपली आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नसते आणि अशा परिस्थितीमध्ये आई वडील आपल्याला जेव्हा पैसे पाठवत असतात आणि आपल्याला डिझायर्ड रिझल्ट मिळत नाही तेव्हा क्वाईट नॉर्मल, त्यावेळेस आपल्याला थोडंसं एन्झायटी टेन्शन येऊ शकतं. आणि बाकी क्षुल्लक काही काही गोष्टी असतात छोट्या छोट्या. रिडिंगमध्ये कोणतरी बाजूला बसतं, ते थोडं बुडबुड करत वाचत असतं, कोणतरी फुरफुर करतं, नाकाची डिस्टर्ब होतं, कोणीतरी AC ऑन करतं, थंड वारं लागतं, रूममेट असतो त्याला हिवाळ्यात फॅन पाहिजे असतो, कोणीतरी दुसरा रूममेट असतो की ज्याला खिडक्या उघड्या ठेवायच्या असतात, व्हॉट एव्हर असे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्या गोष्टी आपल्याला इम्पॅक्ट करत असतात आणि मग क्युम्युलेटिव्हली एक दिवस असा होतो की आपल्याला ते जाणवायला लागतं आणि आपल्यामध्ये तसे बदल घडायला लागतात. आपण थोड्या थोड्या गोष्टीवर चिडचिड करायला लागतो. सो असे बरेचसे कारण आहेत, ते पहिले आपण अनालाइज केले पाहिजे. आणि मग या गोष्टीवर जेव्हा आपण सोल्युशन पण बघतो तेव्हा मला असं वाटतं एक गोष्ट फक्त प्रामाणिकपणे कधी करायची की एक ब्लँक पेज घ्यायचं किंवा एक तुमची जी डायरी असते डेली लिहिता त्या डायरीमध्ये सरळ 1, 2, 3, 4, 5 गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर लिहायच्या. तुम्हाला इमिडिएट कन्सर्न कशाचा आहे? पहिली गोष्ट माझी एक्झाम क्लिअर होत नाही, दुसरा गोष्ट माझी इकॉनॉमिक कंडिशन चांगली नाहीये, तिसरा की माझा रूममेट माझ्यासोबत चांगला वागत नाहीये. असे 3, 4 फार तर फार 5 कारण तुमच्या डोळ्यासमोर येतील. ते लिहून काढा सरळ आणि लिहून काढले की मग काय करा, एक एक जो प्रश्न एक एक जे कारण आहे त्या कारणावर तुम्ही कसं ओव्हरकम करू शकता ते बघा. पहिली गोष्ट रिझल्ट येत नाहीये, मग आपलं कुठं चुकतंय हे आपण पहिले बघितलं पाहिजे. कोणी सिनियर्स असतील, मित्र असतील किंवा एखादं कोणीतरी प्रोफेशनल तुम्हाला हेल्प करू शकत असेल त्याची मदत नक्कीच घ्या. इथं प्रत्येक वेळेला क्लासवाल्यांकडे फीस देऊन गेलं पाहिजे असं गरजेचं नाहीये. मी सांगतोय कोणीतरी मेंटर तुमच्या आयुष्यामध्ये जो आहे त्याच्यासोबत थोडी चर्चा करा की माझं कुठे चुकतंय बाबा, मी प्रयत्न तर करतोय, माझा रिझल्ट येत नाही. दुसरी गोष्ट इकॉनॉमिक कंडिशन, त्यासाठी काय करू शकता, जर 2-3 वर्ष झाले असतील तर कुठे पार्ट टाइम जॉब करता येतो का हे आपल्याला शोधता येऊ शकतं आणि भरपूर पार्ट टाइम जॉब आहेत. इव्हन UPSC MPSCच्या फील्डमध्ये पण भरपूर तुम्हाला पार्ट टाइम जॉब मिळतील. त्यामुळे दुसरा कन्सर्न तुमचा तिथेच संपतो. तिसरा, रूममेटचा त्रास होत असेल तर सरळ रूम चेंज करा, काहीही फरक पडत नाही. शिफ्टिंगमध्ये 4-5 दिवस आणि शटल व्हायला 8-10 दिवस, फार मॅक्स 1 महिना जातो, त्याच्या व्यतिरिक्त काही होत नाही ती गोष्ट. तर मला सांगायचं तात्पर्य, कधी कधी कारणं खूप क्षुल्लक असतात आणि ते सबकॉन्शियस माइंडला काम करत असतात आणि मग ते आपल्याला सिम्पटम्समधून दिसायला लागतं. त्यामुळे पहिले हे शोधणं, रूट कॉज काय ते लिहून काढणं आणि त्याच्यावर थोडासा विचार करणं. हे विचार केल्यानंच मी सांगतो तुम्हाला 50% रिलीफ तुम्हाला स्वतःला मिळेल. ज्याला कोणाला हे वाटत असेल त्यानं करून बघा. नाही जर तुम्हाला रिलीफ मिळाला तर मला मेसेज करा किंवा कॉल करा, आपण त्याच्यावर बघूया काय करता येईल. पहिली गोष्ट ती ही झाली. दुसरी गोष्ट आता काय करता येऊ शकते आपल्याला यासाठी, शॉर्ट टर्ममध्ये ही गोष्ट झाली. आणि जेव्हा आपल्याला ॲक्यूट म्हणजे एखाद्या वेळेस जे लोक सुसाईड वगैरे करतात त्याच्या आधी एक ट्रिगर मुवमेंट असतो का, एक ट्रिगर मुवमेंट, एक तर एकदम भावनांचा असा उद्रेक होत असतो आणि त्यावेळेस आपल्याला काही कळत नाही. त्यावेळेस एकच गोष्ट करा, कुठेतरी एखाद्या ठिकाणी बसा आणि थंडगार एक पाण्याचा ग्लास असेल, थंडगार एक ग्लासभर पाणी प्या, थोडा वेळ शांत बसा आणि तुम्हाला सर्वात जी गोष्ट आवडते ती गोष्ट करा. फॉर एव्हर तुम्हाला गाणे ऐकू वाटत असतील, तुम्हाला काहीतरी खेळा वाटत असेल तर त्या गोष्टीमध्ये थोडीशी रुची आणा आणि ती एक फेज असते, ती फेज, ती लाईफमधून ती फेज गेली की परत तुम्हाला तसं कधी शक्यतो वाटत नाही. त्यामुळे त्या फेजला तिथं मोमेंटरी असतं, ते फार मोमेंटरी असतं. तर तिथे अजिबात एकटे राहू नका, कुठेतरी एकटेच बाहेर निघून जाऊ नका. लगेच जे इमिडिएट मित्र आहेत त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करा, त्यांच्यासोबत बोला, घरच्यांसोबत बोला, आईवडिलांसोबत बोला, बहिणीसोबत, मोठ्या भावासोबत, कुणासोबत तरी बोला, त्याच्याविषयी थोडीशी चर्चा करा.
राईट, इमिडिएटसाठी झालं. लॉंग टर्मसाठी आपल्याला काय करता येऊ शकतं, मी कायम UPSC प्रिपरेशन करणाऱ्यांना सांगत असतो, एक लाईफस्टाईल डेव्हलप करा. लाईफस्टाईल इन द सेन्स मग त्याच्यामध्ये तुमचे हेल्थचे सगळे ॲस्पेक्ट असतील, फिजिकल, मेंटल, इमोशनल, स्पिरिच्युअल. आपण फक्त फिजिकललाच हेल्थ म्हणतो, फिजिकल हे फक्त एक पार्ट आहे, राईट. मिअर अब्सेन्स ऑफ डिसीज इज नॉट हेल्थ, असं WHO डेफिनेशनमध्येच म्हटलेलं आहे. तुम्ही आजारी नाही म्हणजे तुम्ही निरोगी आहे असा अर्थ होत नाही. फिजिकलसाठी तर सगळेच जण वॉकिंग करू शकतात, थोडंसं रूममध्ये सकाळी योगा करू शकतात, थोडं स्ट्रेचिंग करू शकतात, ते तर सगळेच जण करतात. मेंटलसाठी मला असं वाटतं की प्रत्येकानं थोडं तर ते मेडिटेशन केलं पाहिजे. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. धम्मपुण्य विपश्यना मेडिटेशन जे आहे ते खूप सायंटिफिक आहे. मी स्वतः केलंय ते 10 दिवस तिथे जाऊन, त्यामुळं मी स्वतः सांगू शकतो की त्याचा खूप चांगला पॉझिटिव्ह फायदा होतो. ते करू शकता, किंवा तुम्हाला जर दुसरे कुठले ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे ते मेडिटेशन करू शकता, तर मेडिटेशन कंपल्सरी. तिसरी गोष्ट, आपण इमोशनल जेव्हा गोष्टी बोलतो तेव्हा मित्र, मैत्रीण, आई वडील, नातेवाईक जे तुमचे वेल विशर्स आहेत त्यांच्यासोबत कायम बोलत राहा. इमोशनल जी गोष्ट असते, कधी कधी थोडंसं माणसाला एखाद्यासोबत बोलून बरं वाटतं, तर ते कोणीतरी बोलण्यासारखं आपल्या आयुष्यात एक जण तरी ठेवा, त्याच्यासोबत आपल्याला बोलता येईल, आपल्या भावना आपल्याला एक्सप्रेस करता येतील. नंतर स्पिरिच्युअलचा आस्पेक्ट आहे. आता याच्यावर वेगळे बऱ्याच लोकांचे ओपिनियन येतील की स्पिरिच्युअल म्हणजे मला म्हणायचं ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे, देव असेल किंवा कुठली तरी एखादी आस्था असेल, तुमचे टीचर असतील, तुमचे आई वडील असतील, तुमचे नातेवाईक असतील, किंवा कुठलंही तुमचं जे श्रद्धास्थान आहे, एक 5 मिनिटं त्याला प्रेयर म्हणू किंवा एक प्रार्थना म्हणू, त्या टाईपमध्ये थोडंसं करा. जेव्हा अशी गोष्ट येते तेव्हा या गोष्टीचा खूप फायदा होतो. आपल्याला एक जी फिलिंग असते ना की आपल्या पाठीशी कोणाचा तरी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं जेव्हा आपल्या पाठीमागे असतं ना सबकॉन्शियस माइंडला, तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टीला आपण सहजच ओव्हरकम करू शकतो, राईट. त्याच्यामुळं लॉंग टर्ममध्ये तर या गोष्टी फॉलो करा की एक तुमचा प्रॉपर लाईफस्टाईल बनलं पाहिजे, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज असल्या पाहिजे. याच्यानंतर काय करू शकतात, हॉबीज मेंटेन करा. आता MPSC वाले कंबाईन आणि ग्रुप C वाले तुम्हाला मारतील असं वाटतं की हॉबीज मेंटेन करायला आम्हाला वेळच नाही, आम्ही 12-12, 14-14 तास अभ्यास करतो. असं म्हणायचं, 8-10 तासाच्या नंतर आहे ना फार प्रोडक्टिव्ह अभ्यास होत नाही. तुम्ही फक्त बसलेला असतात, तुम्ही वाचत असतात, तुमच्या डोक्यात आतमध्ये काही जात नाही, गेलं तरी त्याचा फायदा जास्त होत नाही, राईट. त्याच्यामुळे 8-10 तास अभ्यास चांगला होत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्या व्यतिरिक्त थोडासा, म्हणजे आता हॉबी कधी कधी काय, तुमची क्रिकेट खेळण्याची हॉबी, मग तुम्हाला तिथे ग्राउंड नाही, मित्र नाही, मग दुसरं ऑप्शनल काहीतरी बघा की ज्यानं तुम्ही तुमची हॉबी मेंटेन करू शकता. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला बोर होतं किंवा काहीतरी करावं असं वाटतं, ते एक तुम्हाला ती गोष्ट सपोर्टिंग असते, तुम्हाला तिथे गेली की थोडंसं बरं वाटतं. त्यातल्यात असा बघा की जिथं मेंटली तुम्ही एंगेज राहणार. मेंटली एंगेज इन द सेन्स, तुम्ही बॅडमिंटन खेळता, तुम्हाला कन्सिस्टंटली बघावं लागतं, शटल आलं का गेलं. क्रिकेटमध्ये कसं होतं, कधी कधी तुम्ही बाउंड्रीला थांबले आणि इकडे बॅटिंग सुरू आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्याच विचारात आहे, असं होतं कधी कधी. त्यामुळे थोडंसं एंगेजिंग जे काही ॲक्टिव्हिटीज असतात त्या, कोणाला पेंटिंगचा असेल, कोणाला ड्रॉइंग असेल, कोणाला रायटिंग असेल, कोणाला आर्टिकल लिहू वाटत असतील, एखाद्याला गाणे ऐकायचा छंद असू शकतो, तर तो एक छंद तुमच्यामध्ये जोपासा. मात्र छंद तो खूप जास्त प्रमाणात होऊ नये की तुम्ही आयुष्य म्हणजे प्रिपरेशनच्या काळात फक्त छंदच मेंटेन करताय, अभ्यास बाजूला राहिला, ही अर्थातच गोष्ट व्हायला नको. त्यामुळे एक छंद तुमच्यामध्ये तुम्ही मेंटेन करा. आणि दुसरी गोष्ट जी एक तुमच्या लॉंग टर्ममध्ये असली पाहिजे, त्यामध्ये झोपेमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. विनाकारण कमी झोपायचं, जास्त अभ्यास करायचा, आणि विनाकारण काहीतरी रात्रीचा अभ्यास करत बसायचा, मग सकाळी सकाळी झोपत राहायचं, असे जास्त एक्सपेरिमेंट करू नका. नॅचरली तुमच्या बॉडीला जे सूट होतं, तुमच्या बॉडीला जे काय आवश्यक असतं, ज्या प्रमाणामध्ये झोप, 6 तास, 7 तास, 8 तास, वॉट एव्हर, तेवढी झोप घ्या. आणि आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. हे लॉंग टर्ममध्ये खूप महत्त्वाचं आहे. असं नाही आहे की तुम्ही डेप्युटी कलेक्टर झाले, DYSP, IAS, IPS झाले म्हणजे तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न मिटले, असं होत नाही. त्या ठिकाणी उलट तुम्हाला या गोष्टींचा जास्त फायदा होईल. आणि जे लोक सर्व्हिसमध्ये आहेत ते बघा, तुम्हाला म्हणतील प्रिपरेशनचा काळ म्हणजे हनीमूनचा पिरियड असतो, तुम्हाला जास्त टेन्शन नसतं, बाकीच्या गोष्टी नसतात. सर्व्हिसमध्ये गेले की तुम्हाला सगळ्यात पहिला कन्सर्न असतो सुट्टीचा, सुट्टी मिळत नाही, हेडक्वार्टर सोडू दिल्या जात नाही. मग अशा वेळेस तुम्हाला जे काय बऱ्याचशा समस्या समोर यायला लागतात, वजन वाढायला लागतं, कारण फिजिकल करण्यासाठी वेळ मिळत नाही, बाकी बऱ्याचशा गोष्टी आयुष्यामध्ये लग्नानंतरच्या समस्या असतात. त्यामुळे आत्तापासून एक लाईफस्टाईल मेंटेन करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला टेन्शन, एन्झायटी फ्री जीवन जगता आलं पाहिजे आणि ते तुमचं डे टू डे लाईफ बनलं पाहिजे. उगाच 3-4 महिन्यासाठी काहीतरी मॅनेज केलं, परत ती गोष्ट रिपीट होते, त्याला काही अर्थ नाही, राईट. तर हा संवाद मला वाटतं आपण इथेच थांबूयात आणि नक्कीच परत पुढच्या याच्यामध्ये भेटूया. दुसरी गोष्ट आहे की राज्यसेवा मेन्सचा जो काही नवीन पॅटर्न आला त्याच्यावर आपण एक व्हिडिओ पण बनवलाय. जेव्हा सिलेबस येईल आयोगाकडून क्लिअर कट डिमार्केशन, जे पॉईंट्स वगैरे सब पॉईंट्स देतील, तर त्याच्यानंतर आपण थोडंसं मग त्याच्यावर चर्चा
करूया की पेपर वाईज, पेपर वन मधला हा टॉपिक कसा करायचा, काय त्याचे काय काय अर्थ निघतात त्याच्याविषयी आपण विश्लेषण करूया. राईट, तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. आणि तुम्हाला जर काही चर्चा करायची असेल, कनेक्ट करायची असेल तर आपले टेलिग्रामचे चॅनल आहेत, ग्रुप आहेत, राज्यसेवेचा सेपरेट ग्रुप आहे, कंबाईनचा एक वेगळा ग्रुप आहे आणि एक चॅनल पण आहे. तर तुम्ही ते जॉईन करू शकता, त्याच्यावर मी नेहमी कनेक्ट होऊ शकतो. आणि ज्याला टेलिग्रामला मेसेज करायचा तर माझा ID तिथे तुम्हाला मिळून जाईल. याची सगळी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली देतो. राईट, थँक्यू.